लुजर वर्सेस लुजर असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच वैभव जुगरे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर जगदीश, स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला ज्ञानेश्वर कडव. वैभवचा चेंडू समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. साधा सोपा झेल दरम्यान इथे सुटलेला आहे संघ कर्णधार आकाशच्या वतीने. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण झाली होती गोलंदाजाच्या वतीने, परंतु तिचा वापर करता आला नाही. इकडे ज्ञानेश्वर साठीचा दूर ठेवलेला हा चेंडू आतल्या बाजूने कट होत असताना मागे निघून गेला. अतिरिक्त उंची या चेंडूने दरम्यान गाठलेली आपण पाहिली. व्हाईट बॉल. फिरून मारण्याचा प्रयत्न दरम्यान करतायत इथे फलंदाज आणि हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे पंचांच्या निर्णयाला, मैदानी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेले आहे. तिसरे पंच जोडले जा. Fair delivery, one bounce for the over. वन बाउन्स ची वार्निंग इथे मैदानी पंचांच्या वतीने, तिसऱ्या पंचांच्या वतीने खरं तर देण्यात आलेली आहे. चेंडू निर्धाव असेल. पायांमध्ये चेंडू ठेवला. इथे आपण बघतो दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट होत आहे. मनगटी फटका खेळला होता फलंदाज ज्ञानेश्वर कडवने. DK च्या बॅटमधून चौकार. गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान फलंदाजाचा आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये त्याला यश मिळाले नव्हतं. एक धाव याच दरम्यान, एकही धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडू दरम्यान आपण बघत आहोत. यावेळेचा चेंडू फलंदाजापासून थोडा आखूट टप्प्याचा आपण बघत होतो. शॉर्ट ऑफ गुडलेनचा पडल्यानंतर आतल्या अंगाने कट झाला. ऑफकटरचा चांगला मारा करतायत वैभव. उजवेष्टीच्या बाहेर सुद्धा चांगली लेन जर त्याने ठेवली तर फलंदाजांना मोठे फटके खेळताना अडचणी निर्माण होऊ शकतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितल्या की अतिरिक्त वेगाने चेंडू मागे निघून गेला होता. बऱ्याचदा याच पद्धतीने उजवेष्टीच्या बाहेर अनसर्टनिटी कॉरिडॉरचा चांगला वापर इथे गोलंदाज करतायत. षटक संपत 1 आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचले ते 6 वर.
पहिल्या षटकामध्ये 6 धावा दरम्यान आपण खर्च करताना गोलंदाज वैभव झुगरेला अनुभवलेला आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज यावेळेस आपण बघतो केतन दाखल होत आहेत. केतन भोईर, मॅन फ्रॉम शेलारी. खूप जास्त वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारा संघ. इतका वेळ आपल्याकडे नाहीये, त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. गोलंदाज आपणही गोलंदाजीसाठी तयार व्हा. शेवटची रजनी या स्पर्धेची आपण सगळेजण बघत आहोत. दोन्ही संघ या अगोदर एक एक सामना पराभूत झालेले आहेत, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. केतन भोईरचा हा चेंडू फुललेंचा. क्षेत्ररक्षक संघमालक मोहन कुणे यांच्या बाजूने चेंडू निघून जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झालेली आहे. याच दरम्यान एक धाव पूर्ण होत असलेले आपण बघत आहोत. केतन भोईर चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. टप्प्यावर त्यांचं नियंत्रण असतं. फुललेंचे चेंडू जास्तीत जास्त ते हाताळत असतात, परंतु स्ट्रायकिंग याला फलंदाज सुद्धा तितकेच दमदार आहेत, आक्रमक आहेत. ज्ञानेश्वर कडवसाठी फुल टॉस वर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवर पोहोचतायत, चेंडू अडवतायत, फेकी होत आहे. एक धाव याच दरम्यान पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण बघत आहोत. एका धावाने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 8 धावा आतापर्यंत धावफलकावर बनल्या गेलेल्या आपण सगळेजण बघत आहोत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. ते म्हणजेच जगदीश उघडा आणि त्याच्या साथीने आपण बघतो ज्ञानेश्वर कडव. केतन भोईर पुन्हा एकदा तयार होत आहेत. पूल करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ऑन पूलचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर लाईन लेंथ ऍडजस्ट करणं खूप कठीण काम आहे. मुख्य मंचावर भारतीय जनता पार्टीचे तालुका कोषाध्यक्ष बाळाशेठ घरत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. कडा लागते, मागच्या बाजूने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या आहेत, परंतु जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे मोठे फटके मारणं सुद्धा गरजेचं आहे. तर आणि तर धावफलकाला वेग मिळू शकतो. काय सामना या अगोदरचा आपण पाहिला संपताना. क्रिकेटमध्ये या पद्धतीची खरं तर अनिश्चितता असते. षटकार गेला होता, परंतु फलंदाजाचा पाय तिकडे यष्ट्याना टच झाला होता, त्यामुळे बेल्स डिस्लॉच झाल्या होत्या. इथे चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतो. यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. बॅकअप मिळालं. एक धाव इथे मिळते. गोलंदाजी चांगली झालेली आपण पाहतो आदर्श DK11 ची. या अगोदरच्या गोलंदाजाने सुद्धा चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती. वैभव झुगरे आयकॉन खेळाडू आहेत आणि इथे यावेळेस केतन भोईर चांगली गोलंदाजी करतायत. दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. 11 धावा बनलेले आहेत. स्टार्किंग यांना फलंदाज जय मल्हारचे ज्ञानेश्वर कडव DK. मागे गेले, त्यानंतर पूल करत असताना फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यावेळेस टिपला गेलेला आहे एक दर्जेदार झेल आणि याचमुळे फलंदाज DK अर्थात ज्ञानेश्वर कडव यांचा संपला खेळ. दोन षटकं संपली. धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 11 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज अ मॅच इन बिटवीन टू लुझर टीम्स. साहिल देसले दाखल होत आहेत नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी. त्या अगोदर आपण पाहिलं दिनेश कडव बाद झाले होते. कालच्या दिवसामध्ये मंजिरी स्पोर्ट्स खांडपेची कामगिरी अत्यंत चांगली दर्जेदार राहिली होती.
आणि आजही ते चांगल्या खेळाच्या अपेक्षेने ते क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. एक बॅलन्स साईड तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि त्याच काही बॅलन्स टीम आपण आतापर्यंत मासा परिसर प्रीमियर लीग मध्ये जरूर पाहिलेले आहेत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज वैभव झुगरे येत आहेत. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नये. कमी गतीने वैभवने चेंडू हाताळलेला आहे. व्हॉट अ ग्रेट बॉल. डावखुरे हाताच्या फलंदाजापेक्षा पासून दूर जाणारा चेंडू जरूर होता. लेग कटरचा वापर केला होता परंतु चेंडू आपण पाहिला की उजव्या फार बाहेरून निघून गेला होता. पंचांनी तो वाईड घोषित केला. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. पंढरीनाथ त्याच्यासाठी अतिरिक्त वेगाने हाताळला गेलेला हा चेंडू आपण बघतो पॉइंट रिजनकडे खेळून काढलेला आहे. अत्यंत चांगली फलंदाजी आपण बघतो. जगदीश उघडा स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत. त्याने खेळलेला हा फटका होता. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केलेला आहे. जगदीशने त्या गोष्टीकडे प्रकर्षाने बघत असताना तो अंदाज जो लावला होता तो खरा ठरला. कारण या अगोदरचा चेंडू कमी गतीने फेकलाच होता. त्यानंतर सातत्याने दुसरा चेंडू कमी गतीने येणार नाही असा अंदाज लावला होता इथे फलंदाजाने. यावेळेस इथे एज लागलेली आहे. स्लीप कॉर्नर मध्ये सनी टिपतायत झेल आणि त्याचमुळे फलंदाज जगदीश उघडा बाद होत आहेत. दुसरा फलंदाज गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जय मल्हार मानिवलीने. पूल केलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. इथे हा झेल सुटतो. साधे सोपे झेल धरतीला दान झालेले आहेत. यष्ट्यांच्या मागून अपील जरूर झालेले परंतु पंचांवर कोणताही प्रभाव होणार नाही. या अगोदर सुद्धा आपण बघितलं होतं क्षेत्ररक्षकाने एक साधा सोपा झेल सोडला होता. इथे यावेळेस ओमकार लंगडे होते चेंडू खाली. त्याने झेल टिपता आला नव्हता. गोलंदाजांना तुमच्या वतीने पाठबळ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तेच पाठबळ मिळत नाही. दोन झेल जर टिपता आले असते तर दोन फलंदाज बाद झाले असते. क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या सगळ्या कॅल्क्युलेशनची चर्चा होतच असते. समोर खेळतायत इथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका खेळला होता. यावेळेस फलंदाज अडचणीत. दुसरी धाव पूर्ण करता आली नव्हती. फलंदाज सूरज खंडा गेला आणि याचमुळे धावबाची शिकार बनतोय. सूरज तिसरा गडी बाद झालेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार मानिवलीचा. वैभव झुगरे सेकंड स्पेल मध्ये दाखल झालेले आहेत आणि वैभव झुगरेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. या अगोदर सुद्धा फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली होती. खरं तर त्याने निर्माण केली होती परंतु फिल्डरचा सपोर्ट तिकडे मिळाला नव्हता. परंतु त्यानंतर आपण बघितलं धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस खेळपट्टीवर नवीन फलंदाज दाखल होत आहेत ते म्हणजेच
सौरभ आगिवले दाखल होत आहेत नवीन फलंदाज खेळपट्टीवर. आता हे दोन्ही फलंदाज चिरपरिचित आहेत, सुपरिचित आहेत एकमेकांबरोबर. व्हॉट अ ग्रेट बॉल, चांगला चेंडू हातात आहेत गोलंदाज वैभव झुगरे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण त्यांची पाहिलेली आहे. अतिरिक्त वेग त्यांच्याकडे आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने टप्पा ठेवण्याची खरं तर त्यांच्याकडे एक चांगली क्षमता आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू इथे फेकला गेलेला आहे. यष्टीरक्षक थोडी चूक करतायत आणि हा नो बॉल. 1+1 2 धावा मिळतील. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झालेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की वैभव झुगरे चांगली गोलंदाजी जरूर करतायत, परंतु ही समस्या त्यांच्या समोर वारंवार येते. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जवळजवळ 2 नो बॉल त्याने हाताळले होते. ते नो बॉल ओव्हर स्टेपिंगचे होते. इथे मात्र आपण पाहिलं खेळपट्टीच्या बाहेर चेंडू नो बॉल साठी हाताळला होता. इथे यष्टी रक्षकाला त्याचबरोबर स्लीप कॉर्नर मधील क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्स अ लॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावबाई 24 अर्थात 24. फलंदाज आतापर्यंत 3 गमावलेले आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने. पाहिजे 24. उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष आहे. 2 षटकांमध्ये किती धावा इथून पुढे बनवता येतील प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार मानिवलीला. आणि गोलंदाजांचा जर विचार केला तर एकाच गोलंदाजाकडे 2 षटका असणार आहेत. त्याचमुळे गोलंदाजीच्या पर्यायाचा विचार केला तर वैभव झुगरेची 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर केतन भोईरने 1 षटक हाताळले. त्याचमुळे उर्वरित 2 षटकं त्यापैकी आकाश खुणे अथवा ओमकार लंगडे अशा पद्धतीने गोलंदाजी करतील. इतरही काही गोलंदाजांकडे संघ कर्णधार जाऊ शकतात. ज्या पद्धतीच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, मला असं वाटतं धीरज खंडागळे सुद्धा ऍक्शन मध्ये येऊ शकतात. गोलंदाजीसाठी आकाश खुणे येत आहेत. चला, खूप वेळ खर्च केला जात आहे. यानंतरचा सामना निर्धारित 4 षटकांचा खेळवला जाणार आहे अशी सूचना आम्हाला मुख्य मंचावरून मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारी देत आहेत. आकाश दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. फुल टॉस. आडव्या बॅटने प्रहार जरूर केला होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानी शॉटमध्ये केला जात आहे. इथे काय घडलेलं आहे? तिसऱ्या पंचांची नोंद मैदानी पंच करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाज पोहोचले आहेत की नाही हे पाहायला लागेल. दुसरी धाव पूर्ण आहे की अपूर्ण हे पाहतील तिसरे पंच. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. कालच्या दिवसामध्ये काही नेटवर्क संदर्भात अडचणी होत्या, त्याचमुळे तितकं दर्जेदार थेट प्रक्षेपण करता आलं नव्हतं माऊली लाईव्ह इव्हेंटला. परंतु आज ते त्यांच्या पूर्व रंगामध्ये रंगलेले आहेत. क्वालिटेटिव्ह लाईव्ह स्ट्रीमिंग त्याच्या वतीने आपण सगळेजण अनुभवत आहात. दुसरी धाव पूर्ण आहे की अपूर्ण हे बघायचं आहे तिसऱ्या पंचांना. क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागेवर जा. रॅपिड थ्रो दिला होता डीप मधून क्षेत्ररक्षकाने.
त्याचबरोबर हाईट बिमर सुद्धा चेक करायचंय. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू नोंदवलेला आहे. फलंदाज सेफ आहेत आणि त्याचबरोबर चेंडू सुद्धा वैध आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवर. आपण पाहिलं तर या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 26-26. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाज आकाश त्यासाठी वापरले जात आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर साहिल देसले. आतापर्यंत साहिल 2 चेंडूंवर खेळत आहेत. 2 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत आहे. आकाश आखूड टप्प्याचा चेंडू हुक करतायत. जितकी उंची मिळाली तितकंच मिळालेलं आहे अंतर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चुमंतर. षटकार. षटकार अत्यंत महत्वाचा होता इथे की जो फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विनंती असेल चेंडूची फेक करा. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं तिकडे 2 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेळलेला आहे. चेंडू कधी हरवला तरी नवीनच चेंडू दिला जातो. बघा पंचांकडे आणखी एक चेंडू आहे. चेक करा आपण. जगदीश उगडाने चांगली सुरुवात दिली होती. 8 धावा त्याने पूर्ण केल्या. ज्ञानेश्वर कडव आजच्या या रजनीमध्ये चांगली फलंदाजी करू शकले नाहीत. साहिल देसले चांगले कॉन्ट्रीब्यूट करतायत. त्याने आतापर्यंत एक षटकार सुद्धा खेळलेला आहे. फलंदाज सौरभ आगिवले आपण बघतो की नव्यानेच दाखल झालेले आहेत. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या 32-32. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल देसले. गोलंदाजीसाठी आकाश खुणे गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. क्षेत्ररक्षक दक्ष असलेले आपण बघत आहोत. या अगोदर षटकार जरूर केला होता बॅटरने.
आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो उजव्या अगदी बाहेरून जात असताना ओव्हर स्टेपिंगचा नो चेक करायचा आहे इथे मैदानी पंचांनी तो निर्णय घेतलेला आहे. इट्स अ फेअर बॉल. तिसरे पंच निर्णय कळवतायत योगराज बुटेरे सर की फ्रंट फूट जिकडे प्रेस झालाय तिथून पुढे स्किड झालाय त्यामुळे जिथे पाय पडतो ती लेंथ पकडली जाते लक्षात घ्या. पहिला इम्पॅक्ट तिसरे पंच लक्षात घेतात किंवा मैदानी पंच लक्षात घेत आहेत. सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे. यावेळेचा फटका खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. इथे यावेळेस हा झेल सुटलाय. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाते. नो बॉल आहे का? यस, नो बॉल कॉल करण्यात आलेला आहे मैदानी पंचांच्या वतीने. इथे ओव्हर स्टेपचा नो आता यावेळेस मैदानी पंचांनी घोषित केलेले आहे. या अगोदर त्याच पद्धतीने आपण बघितलं होता की ज्यावेळेस फ्रंटफूट त्यांचा प्रेस होतो त्यावेळेस तिथून पुढे थोडा स्किड होतो, परंतु इथे आपण जर बघितलं तर आता ओव्हर स्टेपचा नो आलेले त्याचमुळे अतिरिक्त 3 धावा धावपलकोर जोडण्यात येतील. या 3 धावा धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. येणारा चेंडू असेल हा फ्री हिट. क्षेत्ररक्षक आपापल्या जागा लगेचच आपल्याला एक्वायर कराव्या लागतील. धावपलकाकडे आपल्याला नजर द्यावी लागेल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 35-35. चला, खूप वेळ खर्च होतोय आकाश. यावेळेस हुक केलेल्या वेंट लाईक अ बुलेट ओव्हर दी लॉंग लेग रीजन फेसेस सिक्सर.
बघितलं की त्या चुकीची दुरुस्ती लगेचच झालेली आहे. अदरवाईज चेंडूने सीमारेषा सुद्धा गाठली असती, ती शक्यता नाकारता आली नसती. 2 धावा इकडे मिळाल्या. धावफलक आता वेगवान बनलेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 43-43. आणखी एक षटकाचा खेळ शेष आहे. सुरुवातीला धावफलक तितकं वेगवान नव्हतं, परंतु या षटकाने फलंदाजी करणाऱ्या संघाची मदत झाली. नव्याने पुन्हा एकदा गोलंदाजाला जावं लागेल. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, अशा पद्धतीने एक कवी म्हणतात. नवी सुरुवात. आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येत आहेत आणि त्यांच्या सताड उघड्या डोळ्यासमोर एक टप्पा घेत असताना चेंडू सीमापार, चौकार. षटक 4 संपली आणि 4 षटकांच्या अंती धावफलक 47-47. अवघड सुरुवात झाली होती, अडखळत सुरुवात झाली होती, चाचपडत सुरुवात झाली होती. मोहन खुणे संघ मालक, लवकरच आपण 5व्या षटकाला कशी सुरुवात होईल याकडे लक्ष द्या. प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. जय गावदेव क्रीडा नगरी डोंगरढाबे आपण सगळेजण मसा परिसर क्रिकेट असोसिएशन आयोजित मसा परिसर प्रीमियर लीगचा आनंद घेत आहात. स्पर्धेची दुसरी रजनी अंतिम रजनी आहे या स्पर्धेची. प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचं बनलेलं आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. शेवटचं षटक हाताळलं जात आहे आणि त्यासाठी गोलंदाज ओमकारचा वापर होत आहे. पाहिजे ओमकार कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. स्टार्किंगला फलंदाज सौरभ आणि नॉन स्टार्किंगला साहिल चांगले खेळलेले आहेत. पसायदान हेअर कटिंग सलूनचे प्रोप्रायटर हरिभक्त परायण विवेक सोनावले यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत. विघ्नहर्ता यंगस्टर्स मोऱ्याचा पाडा या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. 2 पैकी 2 सामने ते विजयी झालेले आहेत. दुसरा सामना मात्र फार चुरशीचा रंगला होता. शेवटचं षटक ओमकार. शेवटचं षटक आपण बघतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच दिशेने मेरिटवर खेळलेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. 2 धावा याच दरम्यान पूर्ण, तिसरीचा प्रयत्न इथे केला जात असताना फलंदाज सौरभ सरळ खेळाडू कक्षाकडे निघालेले आहेत. ते दाखल होत आहेत. पाहिजे कोणत्या फलंदाजाकडे फलंदाजी दिली जात आहे. तेजस दाखल होत आहेत. तेजस आगिवले, मॅन फ्रॉम शिरवली. आतापर्यंत आपण पाहिलं तर जास्तीत जास्त युवा खेळाडू खेळलेत. जगदीश उगडा यांचं जर नाव आणि ज्ञानेश्वर कडव यांचं नाव जर बाजूला गेलं तर साहिल, त्याचबरोबर सूरज, सौरभ, तेजस हे सगळे युवा खेळाडू आहेत. फुलल्यांचा चेंडू हाताळत आहेत. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईलच कारण क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चेंडूवर चार्ज करत असताना कमलाकर याने चेंडू अडवलेला आहे. स्वतःकडे ताबा ठेवतायत. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. फुलं लेन त्याचबरोबर लेन बॉलचा आतापर्यंत चांगला वापर ओमकार या गोलंदाजाने जरूर केलेला आहे. या अगोदरचं षटक खूप महागडं ठरलं होतं. या डावातील षटकांचा विचार केला तर 23 धावा आकाशने खर्च केल्या आणि त्याचबरोबर त्या अगोदर
तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 19 धावा खर्च झाल्या होत्या वैभव झुगरेच्या. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान गोलंदाज हाताळत आहेत. पंच वळत आहेत. हा चेंडू इथे वाईट घोषित करण्यात आलेला आहे. स्टार्किंग याला फलंदाज साहिल चांगले खेळलेले आहेत. आतापर्यंत साहिलच्या फलंदाजीचा विचार केला तर त्याने 2 षटकार 2 चौकार खेळलेले आहेत. व्यक्तिगतरित्या 25 धावांवर साहिल खेळतायत. यष्ट्यांच्या मागे तिथे आपण बघतो की चूक करत आहे क्षेत्ररक्षक आणि ते क्षेत्र अत्यंत वेगवान आहे, द्रुत आहे. चेंडू सीमा पार चौकार. फलंदाजाला आतापर्यंत ते शूरवीराप्रमाणे लढलेले आहेत. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. नशीबही शूरवीराच्या साथीने उभं राहतं आणि त्याचमुळे ह्या बोनसच्या रूपात धावा इथे फलंदाजाला मिळत आहेत. संपूर्ण संघ पुढे जातोय. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर बनलेले आहेत त्या म्हणजेच 56. समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. लेंथ मध्ये चांगले ऍडजस्टमेंट ओमकार या गोलंदाजाची आपण बघतो. लेग कटरचा त्याने चांगला वापर केला होता. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आहे. टप्प्यावर जर योग्य नियंत्रण ओमकार या अशा गोलंदाजाला मिळालं यासारख्या तर ते अत्यंत घातक बनत असतात. 56 धावा धावपलकर आहेत. यावेळेचा फुलटॉस. यष्टीरक्षक आणखी एकदा चेंडूवर ताबा मिळवत असताना संघर्ष देत आहेत. एक धाव इथे सुद्धा पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. एकेरी धाव अत्यंत महत्वाची. याचमुळे स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तेजस आगिवले पहिल्यांदाच येतील. शेवटचा चेंडू इथे फेकला जाणार आहे. 57 धावा बनलेले आहेत. पाहिजे 60 पेक्षा अधिक धावा बनतील का, कमीत कमी 60 धावा धावपलकर जोडता येतील का फलंदाजांना. शेवटचा चेंडू फेकतायत गोलंदाज ओमकार. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस. यावेळेचा फटका चांगला आहे. स्लॉक स्वीपचा फटका खेळलेला आहे फलंदाज तेजसने. कनेक्शन चांगलं. एक टप्पा घेतला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकं संपलेली आहेत 5 आणि 5 षटकांच्या अंती धावपलक आपण पाहिलं तर ते बनलेले 61 आणि 62 धावांचं आव्हान इथे समोर ठेवण्यात आलेले आहे आदर्श डीके गगे या संघाच्या.
प्रीमियर लीग 2025 पहिला पर्व महत्वाची लढत सध्या सुरू आहे. डू ऑर डाय एन्काउंटर, करो या मरो अशा स्थितीमध्ये हा सामना जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान स्पर्धेमध्ये कायम असेल. मात्र पराभूत संघाला मस्त परिसर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वातून काढता पाय घ्यावा लागेल. त्यासाठी महत्वाची लढाई. द्वितीय सत्राला सुरुवात टार्गेट सेट झालेल्या सेकंड इनिंग मध्ये 62 धाब्याचं सलामीवर मैदानामध्ये दाखल होतात. आयकॉन वैभव झुमरे त्याची सोबत देतो आकाश कुणे. सामना सुरू होतो. उपस्थित सर्वांच्या वतीने दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. या मॅच नंतर देखील 4 मॅच पेंडिंग आहेत. जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत. 11 वाजून 59 मिनिटे स्थानिक वेळ. सो वेळेच्या बाबतीत आपल्या अपेक्षित सहकार हवं. गोलंदाजीसाठी जगदीश उघडा दाखल होतात मॅन फ्रॉम नवीवाडी. ऑफिशियल अंपायर प्रवीण विशी सर, त्याचबरोबर योगराज बुटेरे सर. आपण देखील टाइम काउंटर स्टार्ट करा. ऑफिशियल स्कोर रामदादा पष्टे यांच्या वतीने देखील टाइम काउंटर स्टार्ट होतो. एक्झॅक्ट बरोबर 12 वाजता पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होते गोलंदाज जगदीश. टार्गेट सेट झालेले 62 धाब्याचा. आघाडीसाठी आकाश कोणे स्टार्ट करेलला. ऑल इज सेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल लेग स्टिकला मिस करत असताना निघून चालला बिहाइंड द विकेट. व्हाईट बॉल कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सर. एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीनं पाठला करत असताना सध्या डाव सुरू होतं. दीपकजी कारले, चंद्रकांतजी गगे, मोहनजी खुने पुरस्कृत आदर्श भाविका DK11 क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा धाव सध्या टीमच्या खात्यात 8 होत असताना राऊंड लेग वन मोर वाईट. एसडीज कंजिक्युटिव्ह 2 इन अ रो. सो 62 मधून 2 ऑलरेडी लेट झालेले आहेत. टार्गेट आता 30 बॉल 60 धाब्याचं. 12.00 धाब्याची आवश्यक धावगत या रिक्वायर्ड रन रेट या सामन्यात सध्या आपण बघत आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. सौरभ सूचनेकडे लक्ष सुद्धा. यानंतरही 4 मॅचेस पेंडिंग आहेत. जगदीश राऊंड विकेट. पूल करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या 2 वाईड नंतर छोटेखानी वापसी त्या ठिकाणी करत असताना गोलंदाज जगदीश. डॉट बॉल लागोपाठचे 2 वाईट. तदनंतर येणारा डॉट बॉल सध्या दाफलकाला दिलासा देत असताना गोलंदाज जगदीश आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. शॉर्ट बॉल हुक केलाय. आता पाठवलाय मागे आणि मागूनचा बॉल आणावा लागेल. शॉर्ट फालेकच्या फिल्डरला. बॉल चालला लॉंग लेग सी मार्गच्या बाहेर. येतो तो चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या 6 धावसंख्या आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाखल कव्हर. ज्या वाहन चालकांनी मेन रहदारीच्या रस्त्यावरती वाहन पार्क केलेले आहेत, बाईक्स, 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केलेले आहेत, त्या सर्वांना विनंती आहे लगेचच बाजूला करा. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. वाहतुकीसाठी रहदारीसाठी व्यत्यय निर्माण झालेला आहे. ज्या ज्या वाहन चालकांनी आपल्या 2 व्हीलर बाईक त्याचबरोबर 4 व्हीलर अगदी मुख्य रस्त्याच्या लगतच पार्क केलेले त्या सर्वांना विनंती आहे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. आपण तिथे पार्क करा. समोर लॉफ्ट केला ऑन दी फटका लाजवाब आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर. बॉल लॉग ऑन सी मारेच्या बाहेर. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत घेते प्रेक्षकांची भेट. षटकार. लोकल बॉय आकाश कुणे सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये सामन्यात आपण बघत आहोत. 6 धावसंख्या फ्लाय होत असताना आदर्श भाविका DK11 ची 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाखल कव्हर. शॉर्ट बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक. फक्त सन्मान दिला. गती थोडी कमी केली होती कंपॅरेटिव्ह टू पास बॉल प्रिव्हियस बॉल. या चेंडूत थोडा वेग कमी पाहायला मिळाला. षटकार. चौकार. 2 वाईड. तदनंतर डॉट बॉल पुन्हा एकदा. स्वतः फलक स्थिर. 12 धावा. स्टील 2 टू गो. स्वीट शीट रिव्हर्स अटेम्प्ट. मात्र तो प्रयत्न देखील फसतोय. स्वीट शीटचा प्रयत्न हवं तसं टायमिंग बिल्डिंग झालं नाही. हवं तसं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल सध्या लागोपाठचा दुसरा आपण बघत आहोत. एक तिरी तो एक मेरी. ठोसास ठोसा
चुरस क्रिकेट टसन क्रिकेट सध्या मैदानावरती सुरू आहे. पाठलाग सुरे 62चा बनल्या गेल्या 12 25 बॉल अजूनही 50 ची आवश्यकता. बॅटच्या आतलीकडा बॉल मागे प्लेड ऑन होऊन चाललाय फलंदाजाला. यस्त्यांचा त्या ठिकाणी स्पर्श करून चेंडू फार लेगला दाखल होतोय मात्र फलंदाज बाद होतोय. प्लेड ऑन होऊन आकाश कोणे परतोय माघारी. पहिल्या षटकांच्या अगदी 4 षटकात अजूनही 50 धाब्याची आवश्यकता. 12.50 धाब्याची आवश्यक धावगती स्पीड ऑफ अपेक्षित थोडी घाई करा. यानंतर स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरुद्ध ऑन गोइंग मॅच विनर चालू सामन्यातील विजेता संघ असा शेड्यूलनुसार 5वा सामना आपण कव्हर करणार आहोत. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी फॉरेस्ट अँड अर्थातच भीमाशंकर एंड कडून दाखल होताना पाहायला मिळतात. मन फ्रॉम शेलारी केतन भोईर. डावखोर हाताचा मध्यम गती गोलंदाज मीडियम पेसर यस इट इज 12th मॅन आता करेक्शन केलेलं आहे. 12th मॅन कडून माहिती आता आमच्यापर्यंत पोहोचते की मन फ्रॉम काचकोली अमितलाही षटक आता सोपवलंय. सेकंड पॉवर प्ले समोर वैभव 24 चेंडू 50. पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका. 2 फिल्डर पाठवण्या परिस्थितीत कॅच ड्रॉप. कॉलिंग खराब पाहायला मिळाला 2 फिल्डरच्या दरम्यान. दुसरी धाव ती तितक्याच वेगानं स्टॅकर एंडला सध्या वैभव कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या 14-23 बॉल आता 48 धाब्याची आवश्यकता. 62 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. काल पहिल्या रजनीत सचिनजी वागचौडे पुरस्कृत मंजिरी स्पोर्ट्स खांडपे त्याचबरोबर ओमसाहेब म्हणाली वॉरियर्स या 2 टीमनं टेबल कॉप केले. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले हुक केला पाठवला लॉंग लेगला सीमा रेषेच्या बाहेर. 1 मॉर सोर दिरोप चौका. ते 18 या आकडावर 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाखलकरती. महत्वाचा सामना सध्या सुरू असताना शॉर्ट बॉल हुक केलाय आता पाठवलाय फार लेगला. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत आउटफील्ड अत्यंत वेगवान. सौरभ आगुलेचं चांगलं बॅकअप आलं. थ्रो मात्र थोडा खराब आला. त्याच काळासह दुसरी धाव देखील तितक्या सहजतेने आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेले. सो या 2 धाव्याच्या सुट्टीनं स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळेल 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या धावफलकावरती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. वाईड बॉल कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. ऑल्सो 1 फॉर दी आउट. एक अतिरिक्त उचलीची ताकद देखील आता गोलंदाज अमितला देण्यात आलेली आहे. स्कोर याचबरोबर एक्स्ट्रायकर यांच्या मदतीने 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 39 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता आपण बघत आहोत. पाठलाग सुरू असताना वाईड बॉल आलेला. एक डबल आली. चौकार आला. टॉप बॉल सरप्राईज डिलिव्हरी. गुडलिंट वरून चेंडू सडनली राईज होतो. एक्स्ट्रा बाउन्स विथ द पेस. अतिरिक्त उचली सोबत गोलंदाजाकडे असलेला वेग. प्रश्न विचारून गेला स्ट्रायकरवरती बॅटर वैभवला. डॉट बॉलची संख्या मागच्या वाईड नंतर छोटेखानी वापसी सध्या करत असताना गोलंदाज आपण बघत आहोत अमितला. धावसंख्या 21. बॅकफुटवर आले आता पाठवलाय बॉल लॉंग लेगला. शॉर्ट ऑफ लेन त्यावर तुटून पडलाय. वैभव त्याच्या बॅट मधून येतोय. हा वैभवशाली विस्फोटक विध्वंसक फटका षटकार.
धावफलक आपण बघत आहोत 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिल्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप छोटी करी झाली होती. आकाश बाद झाला त्यानंतर डाव सावरतात वैभव. बाहेरची कडा बॉल मागे थर्ड मॅनला भेटून डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चार वैभव आणि त्याचबरोबर आदर्श भाविका DK11 टीम करता चौकार. चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत 31 साठी अर्ध लक्ष तर गाठले. भाविका आदर्श DK स्पोर्ट्स न दुसऱ्या षटकाची झाले सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. या षटकात खर्चिक राहिले 19 धावा अमितच्या विरुद्ध आलेले आहेत. पहिल्या षटकात 12 धावा फ्रंटलाईन गोलंदाज जगदीशच्या विरुद्ध. 2 षटकात 31 बनल्या. आता 3 षटकात अजून 31 हव्यात. मॅच सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या आदर्श भाविका DK स्पोर्ट्सच्या बाजूने. चला स्पीडअप करावं लागेल थोडी घाई करा. सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज जगदीश उघडाची नियुक्ती पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होता. नेक्स्ट मॅच रेडी राहा. स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल. लेफ्ट बॅटर सध्या स्टॅकर एंडला केतन. गोलंदाज देखील जगदीश. पहिला बॉल मिस टाइम फटका कॉटन बॉलचा चान्स संधी आणि तिचा स्वीकार. केतन भोईर माघारी परततोय. वैभवची सोबत त्यानं सोडली आहे. 31 ला दुसरा झटका आदर्श भाविका DK स्पोर्ट्सला. चला स्पीडअप अपेक्षित थोडी घाई करा. पहिल्या बॉलवरती केतन भोईर माघारी परताना पाहायला मिळतात. बॅटिंग साठी पाहिलं तर प्रवीण बाकरे दाखल होत आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेन सरप्राईज बाउन्स कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फर्स्ट डॉट बॉल. दाफलक निर्धाव चिडोच्या सांगतेसोबत सध्याच्या घडीला स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 31. वापसी सध्या करत असताना गोलंदाज जगदीश. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड श्रीकांतजी धुमाल उपस्थित होते. त्यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या मस्सा परिसर प्रीमियर लीगला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित झाला. विनंती आहे दादांना या पण मंचावरती. आपलं देखील स्वागत आहे मस्सा परिसर प्रीमियर लीग 2025 आजच्या या अंतिम निर्णायक दुसऱ्या रजनीत. एक सिंगल डाऊन स्कोरबोर्डवर नजर टाकूयात. धावा 32-32. 30 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये. 15 बॉल आता बाकी आहेत. वैभव झुगुरेचा रोल आता इम्पॉर्टंट असेल या रनचेस मध्ये. त्याची भूमिका महत्वाची असेल. बॅकफुटवर आले लेटकट काढलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या मधून. आउटफील्ड अत्यंत वेगवान मक्खन आउटफील्ड. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत बॉल अडवण्याचा प्रयत्न तो फसला. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. थँक्यू. सो या चौकाराच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत. 36 धावा 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
Still 2 to go. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. हा फटका देखील देखणार. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत कबा पॉइंटला बॅकअप साठी उपस्थित होतात. थ्रो दिला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. त्या डबल बरोबर टीमची टोटल 38 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 13 बॉल आता बाकी आहेत मॅच मध्ये आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 24 हे समीकरण. बॉल 24 वरती सामना. वैभव आतापर्यंत चांगलं योगदान या डावामध्ये देतात. इंडिव्हिज्युअल 24 धावेचं. सबो ड्राइव केला. सॉफ्ट बॉटम आणि इन लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल मात्र थांबवलं. स्ट्रायकर एंडवरती प्रवीण भाकरेला एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सो याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर कडून. 3 ओव्हरची अंतिम धावसंख्या आपण बघत आहोत. 13.00 धावाच्या धावगतीने 39 धावा. समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी त्या ठिकाणी 23 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 23 11.50 ची आवश्यक धावगती. रिक्वायर्ड रन रेट आणि तो आता मेंटेन करावा लागेल. शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी कव्हर होते तोपर्यंत मंचावरती उपस्थित आढळले होते माजी सभापती पंचायत समिती मुरबाड श्रीकांतजी धुमाळ यांच्या शुभ सन्मान सोहळा मस्सा परिसर प्रीमियर लीगच्या निमित्तानं दिनेशजी गरत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. अतिथी देवभाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत आहोत. इम्पॅक्ट प्लेअर यासाठीच आता इन होतो. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड श्रीमान श्रीकांतजी धुमाळ यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. त्यानंतर त्यांच्या समेत सुनीलजी माणसे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान सोहळा सचिनजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते यानंतर आपण संपन्न करत आहोत. चला, इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानात दाखल झालेला. फिल्डिंग लगेचच सेट करा. जय मल्हार स्पोर्ट्स मानवली. 12 चेंडू 23 धाब्याची आवश्यकता. 11.50 धाब्याची आवश्यक धावगती. या रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये चेस करावा लागेल. ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. पंढरी गागस इम्पॅक्ट प्लेअर आता दाखल झालेले आहेत. गोलंदाजीसाठी सौरभ आगिवले दाखल होत आहेत भीमाशंकर इंड कडून. महत्वाचं 4थं षटक सध्या टाकण्याकरता. बॅटिंगसाठी वैभव तर त्याच्या सोबत देतात प्रवीण. गोलंदाजीसाठी सौरभ. चला, जास्त वेळ घेताय, स्पीडअप करा. जे मल्हार स्पोर्ट्स मानवली फार स्लो सामना सुरू आहे. लक्ष सुद्धा कमलाकर ऑन अँड ऑल टीममेट्स. 12 चेंडू 23. स्ट्रायकर एंडला वैभव. पहिला बॉल हलकस अपील मात्र पंचांचा वाईडचा कॉल. डाऊन द लेग स्टिक हा बॉल आपण बघत आहोत. सो एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. आदर्श भाविका डीके स्पोर्टच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 40-14 ऑन बोर्ड. 12 चेंडू आता 22 धाब्याची आवश्यकता. राऊंड विकेट सौरभ. समोर बॉल ड्राइव्ह केला. गॅप मध्ये खेळतायत. लॉंग वॉचच्या फिल्डरला चेस मोठी आहे. थ्रो विकेट किपर रेंडला दिला मात्र बळेल ते ओके. एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या 41-41. 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 21 हे समीकरण. निर्णायक षटकात सौरभ आगिलेवरती जबाबदारी दिली आहे. संघ कर्णधार ज्ञानेश्वर कडवणं. मिस टाइम लीडिंग एज. स्वतः गोलंदाज पोहोचतोय आणि सेल्फ फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल संपादित करतोय प्रवीण माघारी. धक्का 3रा.
सनी सनी कुर्ले मॅन फ्रॉम कान्होल बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 10 चेंडूत विजयाचं समीकरण सध्याच्या घडीला पाहिलं तर ते आपल्याला पाहायला मिळेल 20 धावेचं. हे सिटीज 21 धावेचं. पहिला बॉल खोलो टप्प्याचा आक्रोश लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. वापसी करत असताना सौरभ आगिवले या षटकात दबाव चांगला बनवलाय. जितका वैभव झुगरे ऑफ स्ट्राईक असेल नॉन स्ट्राईक असेल तितका फायदा ॲज अ बॉलर या मॅच मध्ये तुम्हाला घेता येईल आणि सध्याच्या घडीला त्यासाठी प्रयत्नशील कटिबद्ध सज्ज आपण बघत आहोत गोलंदाज सौरभ आगिवले. विकेट आणि त्यानंतर लगेचच डॉट बॉल. स्वीप केला बॉल पाठवलाय फार लेग आणि स्कोअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर डीप फार लेग सीमारेषा फोडतोय चौकार. लेगस्टिकवर असणारा बॉल त्याला फक्त योग्य दिशा दिली गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर करत असताना. चौकारानं धावसंख्या 45 45 इक्वेशन समीकरण आता सामन्यात आपल्याला पाहावं लागेल. आठ चेंडू आणि 8 चेंडूत विजयासाठी आवश्यकता ती 17 धावेची. फुल टॉस स्वीप केलाय मिस टाइम जेलची संधी आणि तिथं स्वीकार. आणखीन एक झटका दिला सौरभनं. सनी परतत माघारी. 4था विकेटचं पतन. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. वैभव अजूनही नोस्टाकर एंडला 7 बॉल आता बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. बॅटिंग साठी होम बॉय पवन खुने आता दाखल होतात. 7-17चं समीकरण. 2 षटका 31 बनवले होत्या. 3 षटका 31 हव्या होत्या मात्र सामना आता 7-17 वरती येऊन थांबलाय. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त एक धाव फलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा धावा दबाव थोडा कमी करतील बॅटिंग करणाऱ्या आदर्श डीके भाविका स्पोर्ट्सवर. स्कोर 46. 7 चेंडू आता 16 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल फुल टॉस समोर लॉफ केला बी शेप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. थ्रो देखील खराब आलाय. बॅकअप आलं पंढरीचं ते खराब. बॉल आता मागे निघालाय. ओ माय गॉड एक्झॅक्टली काय करताय. बॉल आलेलो सीमारेषेच्या बाहेर मार्गस्थ होतोय. नाट्यमय क्रिकेट थरार क्रिकेट पंचांचा सिग्नल. एकूण धावा येतात 6. या सिरीज 2 प्लस ओव्हर थ्रोच्या 4. सहा चेंडूदा ओव्हर थ्रोच्या 6 धावा कितपत मागण्या पडतील. कॅच देखील ड्रॉप झाला त्याच बॉलवर. अपकमिंग यंगस्टर 6 चेंडूत 10 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित थोडी काय करा. तेजस गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 चेंडूत 10. शेवटच्या बॉलवरती यापूर्वीच्या सामन्यात देखील तो क्लायमॅक्स आपण पाहिला होता.
प्रवीण शिलकेच्या विरुद्ध कुणाल आवरेने लगावलेला तो षटकार मात्र हिट विकेट बाद होऊन तो माघारी परतला होता. सागर शिंगोले आपल्या टीमशी लगेचच आपण कनेक्टेड व्हा. सागर शिंगोले, चला यानंतर टॉस देखील केला जाईल जसा ऑनगोइंग सामना संपेल. सो रिक्वेस्ट आहे सागर शिंगोले अँड ऑल आर्मी, स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कांदोलला आपण रेडी राहायचंय. तेजस पहिला बॉल बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, आउट विकेटने चांगला आउट स्विंगर, टप्पा पडल्याबरोबर बॉल सरळ विकेट किपर ज्ञानेश्वर कडव डीके याच्या हाताचा बेस घेतो. डॉट बॉल, 5 बॉल आता 10ची आवश्यकता. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मसा परिषद प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वातून काढता पाय घ्यावा लागेल. त्यासाठी ही लढाई आता अस्तित्वाची बनलेली आहे, त्यासाठी लढाई आता संघर्षाची बनलेली आहे, ही लढाई स्वाभिमानाची बनलेली आहे. दोनही टीमला इथं प्रयत्नांची पराकाष्ठा सामन्यात करावी लागेल. अपील स्ट्रॉंग, मात्र पंचांनी आता वाईट साठी थर्ड अंपायरची मदत मागितली सिरीज, कारण गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये मध्यंतरी आला, त्याच कारणास्तव पंचांनी आता थर्ड अंपायरची मागणी मागितली आहे. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल वाईड आहे की नाही, पडला कुठे, चेंडू निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी थर्ड अंपायरच्या माध्यमातून विचारात घेतल्या जातील. चला भानुदास देसले कॉमेंट्री बॉक्सचे लगेचच संपर्क साधा. भानुदास देसले, चला प्रवीण विषय सर आपणच या. चला बाकी खेळाडूंना विनंती, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डॉट बॉल एसीडीज. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल. लागोपाठचे 2 डॉट बॉल, 4 चेंडू, आता 10 धावेची आवश्यकता. वैभव झुगरे चांगला सेट झालेल्या मॅच मध्ये 11-26 स्थानं बनवल्यात, मात्र पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत अजूनही दोन्ही संघ स्पर्धेमध्ये आपण बघतो. नॉकआउट मॅचेस पहिला सामना दोन्ही टीमने गमावला, त्यामुळे या सामन्यात विजय संपादित करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आव्हान कायम असेल. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कांदूळ संघ देखील प्रतीक्षा करतो, त्यांच्या विरुद्ध कुठला संघ इनॅक्शन असेल. 4 चेंडू 10, समोर फोर्स केलाय, मिस टाइम, लॉंग ऑफला फिल्डर, महत्वाचा झेल आणि तो संपादित होतोय. तेजसनं काढली विकेट, वैभव झुगरेला पाठवले माघारी. मोठा आदरा बसतोय आदर्श डीके स्पोर्ट्स टीमला. फलंदाज बाद. संघर्षमय 29 धाबेची खेळी आपण बघत आहोत सध्या. वैभव झुगरेची तो माघारी पळतो बॅटिंगसाठी. होम बॉय लोकल बॉय आर.के. रोहित खुने दाखल होतो. डावखोर आता विस्फोटक फलंदाज. 3 चेंडू 10 धाबेची आवश्यकता. 3 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. पायसती तारणाऱ्याची भूमिका, ती संकटमोचक कामगिरी रोहित खुने आदर्श भाविका डीके स्पोर्ट्स टीम करता अदा करेल का? 3 चेंडू 10, पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर वैभव झुगरे बाद. दबाव आता वाढलाय आदर्श भाविका डीके स्पोर्ट्स वर. 3 बॉल 10. यापूर्वीचा सामना देखील तितकाच चांगला रंगला होता. थ्रिलर क्लायमॅक्स त्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला होता आणि हा सामना देखील आता प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतो. 3 चेंडू 10, साकारला लेफ्टी बॅटर रोहित.
बारची कडा घेऊन बॉल मागे विकेट किपर बीट शॉट थर्डमॅन फक्त पाहतच राहिलाय लक फॅक्टर वन इट इज फ्रॉम बाईज कशा केवढात परंतु धावा येणं नितांत गरजेचं आणि बाईचा तो महत्वाचा चौकार आदर्श भाविका डीके स्पोर्ट्स करता या 4 धावा मात्र विकेट किपर शॉट थर्डमॅन कडून दाखवत आला नाही 2 चेंडू आता 6 धावेची आवश्यकता 2 बॉल 6 व्हॉट विल हॅपन नेक्स्ट शॉर्ट बॉल समोर फोर्स केलाय हवं तसं टायमिंग इथे नाही एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला रोहित आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे सो या 2 धावेच्या सुट्टीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 58 आणि फलंदाज पवन आता बाद झालाय मात्र त्यांना DRH ची मागणी केली ती नॉन स्ट्रायकर एंडला सो पुन्हा एकदा आपल्याला टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल ऑलरेडी 2 धावा तर कंप्लीट मात्र तिसऱ्या धावेसाठी पवन स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्नात होता तो प्रयत्न त्याचा फसला की काय त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत त्यानंच मागितली ऑनफिल्ड अंपायर सिग्नल बॅट्समॅन इज आउट सॉफ्ट सिग्नल तो दिलाय डिसिजन स्टील पेंडिंग आहे सिटीज पाहावं लागेल एसडीज आउट पवन धावची देत टच अँड गो नवीन नियमानुसार लाईन क्रॉस होणं गरजेचं असतं ती झाले नाही बॅट आपण बघत आहोत एक्झॅक्ट ऑनलाईन त्याच कारणास्तव फलंदाज पवन बाद होतात मात्र मॅच कडे आपल्याला जावं लागेल 2 धावा येत आहेत 2 धावाच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 58 धावा 58 एक बॉल आता विजयासाठी 4 धाब्याची आवश्यकता यापूर्वीच्या सामना देखील एक बॉल 6 ची आवश्यकता असणारा जबरदस्त रंगला होता इम्पॅक्ट प्लेअर आता प्रवेशित झालेला आहे आदर्श भाविका डीके स्पोर्ट्सचा पवन धावची 2 माघारी परतलाय एक बॉल 4 धाब्याची आवश्यकता 3 धावा जर बनवल्या गेल्या तर स्कोर लेवल कदाचित सुपर ओव्हर किंवा बॉल आउट आपल्याला एन्जॉय करता येईल मात्र आता दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना निकाल अपेक्षित आहे बघा जास्त वेळ घेताय लक्ष सुद्धा स्ट्रायकर एंडला दाखल होत आहेत आदेश स्ट्रायकर एंडला रोहित एक बॉल 4 महत्वाचा सामना डगआउटमधून टाळ्यांचे प्रोत्साहन देतात रोहितला मात्र आता या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातात एक बॉल 4 ची आवश्यकता डू ऑर डाय करो या मरोशा परिस्थितीचा सामना स्ट्रायकरला बॅटर रोहित एक बॉल 4 पायाचा स्पर्श घेऊन बॉल मागे चालला शॉट फानेकला धाव तिथे मिळणार नाही आणि याचबरोबर या सामन्यात जबरदस्त विजय पहिल्या 2 षटकात 31 खर्च केले होते अजयमल्हार मानलीनं मात्र येणाऱ्या 3 षटकात 31 बनू दिलं नाही मोठा उलटफेर आपण पाहिला आणि सध्याच्या घडीला मस्त परिसर प्रीमियर लीग मधील दमदार विजय संपादित करून आव्हान कायम राहिलंय जयमल्हार स्पोर्ट्स मानवलीचं मात्र काढता पाय आता घ्यावा लागेल आदर्श भाविका डीके स्पोर्ट्सला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच मैदान सोडा थँक्यू चला कॅप्टन लगेचच उपस्थित व्हा जयमल्हार स्पोर्ट्स मानवली त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार साहिल देसले ज्यांना 31 धावा विथ बॅट पहिल्या धावात कॉन्ट्रीब्यूट केला त्याला पण देत आहोत सामनावीर पुरस्कार